श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 83. एकदा उत्तम श्लोक ज्वराने आजारी पडले. ज्वर कमी जास्त होत होता. वैद्यराज रोज येऊन बघून जात होते. रुक्मिणी पतीच्या पायाशी बसून रात्रंदिवस सेवा करीत होती. 6 दिवस झाले तरी ज्वर हटेना. 7व्या दिवशी रुक्मिणी चिंतेच्या स्वरात उत्तम श्लोकांना म्हणाली, वाटतं आईसाहेबांना सांगून दयाराम स्वामींना बरं करून द्या अशी प्रार्थना करावी. मला तुमचे हे हाल पाहवत नाही. उत्तम श्लोक क्षीण आवाजात पण निर्धाराने म्हणाले, अशी प्रार्थना कधीच करायची नाही. मीही करणार नाही आणि तुम्हीही कोणी करू नये. देहाचे भोग भोगूनच संपवायचे. ईश्वराकडे प्रार्थना करायची, ती फक्त शुद्ध भक्ती द्या एवढीच. रुक्मिणीने डोळे पुसले आणि म्हणाली, जशी आपली आज्ञा. संध्याकाळी दयाराम स्वामी रोजच्या प्रमाणे उत्तम श्लोकांना पाहायला आले. रुक्मिणी चटकन डोक्यावरचा पदर सावरून उभी राहिली. उत्तम श्लोकांच्या काळजीने तिचा चेहरा सुकला होता. डोळे पाणावले होते. दयाराम स्वामींना पाहून तिला एकदम हुंदका आला, पण तिने तो आतल्या आत गिळला. उत्तम श्लोक ग्लानी येऊन निपचित येऊन पडले होते. दयाराम स्वामींना कणव आली. त्यांनी उत्तम श्लोकांच्या मस्तकावर हात ठेवला. डोळे मिटून काही क्षण प्रार्थना केली आणि काही न बोलता शांतपणे निघून गेले. औषधाने गुण येईना म्हणून दयाराम स्वामींनी योग शक्ती वापरली होती. त्या क्षणापासून उत्तम श्लोकांचा ज्वर उतरायला प्रारंभ झाला. तासाभरात ज्वर उतरला. उत्तम श्लोकांना हुशारी वाटू लागली. त्यांनी रुक्मिणीला दूध मागितलं. रुक्मिणीनं दूध आणताच त्यांनी ते घोट घोट घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दयाराम स्वामी समाचाराला आले. उत्तम श्लोक उठून बसले होते. चेहऱ्यावर तजेला होता. दयाराम स्वामींनी विचारलं, कसं वाटतंय आता? उत्तम श्लोक नेहमीप्रमाणे नम्रपणे म्हणाले, आपल्या कृपेने ठीक आहे स्वामी. त्यांच्या नम्रतेने दयाराम स्वामींचं हृदय विरघळून गेलं. ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले, आजवर तुम्ही काही मागितलं नाही. आता मागा, काय हवं ते मिळेल. उत्तम श्लोक नम्रपणे म्हणाले, स्वामींच्या चरणी आश्रय मिळाला तेव्हाच सर्व काही मिळालं. आता आणखी वेगळं काय मागायचं? दयाराम स्वामी अधिकच प्रसन्नचित्त झाले आणि म्हणाले, अमुक हवं असं काही तुमच्या मनातच येत नाही हे खरं आहे, पण तरीही मीच आज तुम्हाला काहीतरी देणार आहे. त्यांनी आपला उजवा हात उत्तम श्लोकांच्या मस्तकावर ठेवला. डोळे मिटून घनगंभीर आवाजात म्हणाले, यापुढे तुम्हाला ज्याची गरज असेल ते तात्काळ प्राप्त होईल. आणि एक कृपा कटाक्ष उत्तम श्लोकांवर टाकून ते निघून गेले. पण एवढं मोठं वरदान मिळून सुद्धा उत्तम श्लोक स्थिर चित्तच राहिले. त्या रात्री उत्तम श्लोकांना स्वप्न पडलं. त्यांनी पाहिलं ते वृंदावनात आहेत. भोवती अनेक कदंब वृक्षांनी सारा परिसर भरून गेलाय. कदंब वृक्ष फुलांनी डवरलेत. समोर यमुना नदी संथपणे वाहतीये. अनेक गायी चरतायत. काही गोपाळ आपापसात खेळतायत. अचानक त्यांना यमुनेच्या तीरावर एक प्रकाश झोत दिसू लागला. त्या प्रकाश झोतात गोपाळ कृष्ण प्रगट झाले. ते उत्तम श्लोकांकडे पाहून हसले आणि म्हणाले, तू माझा अत्यंत आवडता सखा आहेस. तुला आठवत नसेल, पण मी गोकुळात नंद आणि यशोदा यांच्या घरी होतो ना, तेव्हा तू तिथे माझा सवंगडी होतास. आपण दोघांनी मिळून खूप लीला केल्या. त्यानंतर माझ्या प्रत्येक अवतारात तू माझ्या बरोबर होतास. आता कृष्ण दयाराम यांच्या रूपाने मीच पुन्हा अवतीर्ण झालोय. या अवतारात मी सर्वांना भक्ती प्रदान करतोय. कुळ, जात, वर्ण, पंथ, संप्रदाय, धर्म कोणताही असा भेदभाव न करता सर्वांना मुक्त हस्ताने भक्तिभाव वाटण्यासाठी मी हा अवतार धारण केलाय. त्यासाठी तुलाही बरोबर आणलंय. आपल्या अनेक सवंगडीही बरोबर आलेत. आपल्याला पुष्कळ लीला करायच्या आहेत. पण सध्या हे रहस्य
तू तुझ्या जवळच ठेव. यातलं कोणाला काही सांगू नको बरं. एवढं बोलून एकदम भगवान श्रीकृष्ण अदृश्य झाले. त्याबरोबर वृंदावनचं ते अद्भुत दृश्यही नाहीसं झालं. त्या ठिकाणी पैठणचं दृश्य दिसायला लागलं. यमुनेच्या जागी गोदावरी नदी संथपणे वाहताना दिसायला लागली आणि भगवान श्रीकृष्णांच्या जागी दयाराम स्वामी प्रसन्नपणे हसताना दिसायला लागले. उत्तम श्लोक चकित झाला. ते अद्भुत दृश्य पाहत राहिला. स्वप्न इथेच संपलं. श्रीराम समर्थ. श्रीराम.